आपण देवभूमी उत्तराखंडला जातो. अगदी 10 दिवसांपूर्वीच मी तिथून परत आलोय. तिथं एका ठिकाणी मलबा पडलेला होता. लँडस्लाईड झाली असेल तर काय अपेक्षा कराल? दगड असतील, माती असेल एवढंच ना, पण त्या लँडस्लाईडमध्ये प्लास्टिक होतं. लँडस्लाईडमध्ये बिस्लेरीच्या बाटल्या दिसत होत्या. आपण पर्वतांवर जातोच कशासाठी? त्यांना नासवायला, ओरबाडायला आणि लुटायला. खरं तर बलात्कार करायला. जिथे टुरिस्ट पोहोचतो ती जागा संपलीच समजा. आपण इतके घाणेरडे आहोत की स्वच्छता आपल्याला सहन होत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एखादं ऑफिस घ्या जिथे सगळे भ्रष्ट आहेत, सगळे काळे डाग असलेले खराब लोक आहेत. तिथं एक माणूस आहे जो प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे. बाकी लोक त्याच्याशी कसं वागतात? अरे बघा, मोठा आला इमानदारी दाखवायला, आणि मग सगळेजण काय करतात? त्यालाही आपल्यासारखा बनवायचा प्रयत्न करतात. तोही भ्रष्ट व्हावा, मलिन व्हावा. हेच आपलं वागणं आहे पर्वतांबद्दल. काहीही स्वच्छ आणि पवित्र राहू देणार नाही आपण, कारण आपण आतून घाण आहोत. आपण पूर्णपणे एक डस्टबिन झालेलो आहोत, ज्यात संपूर्ण जग येऊन आपला कचरा टाकतं. जोपर्यंत ही आतली घाण साफ होत नाही तोपर्यंत भारतातून प्रदूषणाची समस्या जाणार नाही.